गावात मूलभूत गरजा पूर्ण न केल्याने एका गावातील 450 मतदारांनी चक्क लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक निर्णय घेतल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। ही घटना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील जळगाव आर्वी येथील असून येथील पारधी समाजाच्या लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे। मतदानावर बहिष्कार टाकल्याचे बॅनर एका विद्युत खांब्यावर बॅनर लावून स्पष्ट केले आहे। येत्या 26 एप्रिल दुसऱ्या टप्प्यात अमरावती लोकसभा निवडणुकीवर अमरावती जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। यात सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून मतदान करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने मतदारांना केले आहे। मात्र एका गावातील 450 पारधी समाजातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे। हा निर्णय अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात येणाऱ्या जळगाव आर्वी येथील पारधी समाजाच्या मतदारांनी घेतला आहे। अशा आशयाचे बॅनर गावात असलेल्या एका विद्युत खांबावर लावून बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले आहे। पारधी समाजातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने त्यांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे। जोपर्यंत आम्हाला मूलभूत सुविधा मिळत नाही तोपर्यंत मतदान करणार नसल्याचे शब्दांकन बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे। कोणत्या समस्या आहे, गावाचा कोणता विकास करण्यात आला नाही ते जाणून घेऊया याच गावातील पारधी समाज बांधवांची। मी आमच्या गावाची जे बेडा आमचा पारधी बेडा त्याची समस्या सांगत आहो। आता आमच्या लोकाले काहीच योजना नाही आहे। पहिलेपासून तो आमचे लोक एवढे दिवसाचे इथं राहणार आहे तर जगे पट्टे नाही, जे पट्टे आहेच नाही तर त्याले काय म्हणते आठ आहे त्याले ई क्लास जागा दाखवते असे म्हणते का खाली आहे बेड। मग एवढ्या वर्षाने आमचे पिढी लोक इथं राहून राहिले, मग हे जागा कशी खाली आमची दाखवत आहे समोरचे लोक। आम्हाला गाववाले लोक विरोधी सांगते, मग काय गुन्ह्यानं सांगत आहे, काय आम्ही त्याचं बिघडलं बा, काय केलं त्याचं, आम्हाला विरोधी म्हणतात ते। आमच्या बायाले संडासची योजना नाही, आमच्या बायाले पाणीची योजना नाही। दूरून गावात दिवसभर नळ चालू असते, आमच्या बेड्यात उलीस लावते बंद करून देतात। 2-3 नळा आहे तिकडं, एवढ्या बेड्याचं 2-3 नळात होतेच काय पाणी, ते जास्त टाइम सोडत नाही आमच्या बेड्यात। गावात तिकडं म्हैशीले दिवसभर नळ चालू टाक्यात राहते, आमच्या बेड्यात एवढं पाणीची एवढी समस्या आहे, पाणीची, घरकुलची, संडास बाथरूमचे बायाले उघडच जाऊन बसा लागते। तिथं सुदगिरणी पाशी बी कॅमेरे लावले आहे। तिकडं ड्युटीवाले लोक असे म्हणते का पारधीन बायले संडासची चव नाही म्हणते, संडास बाथरूम मागते, असे आमच्या गाववाले आम्हाला असे। नमस्ते सर, आम्ही पारधी समाजाचे लोक आहे। आमच्यासाठी कोण्या गोष्टीची लाभ नाही भेटू राहिले। आम्ही इथं 100-150 वर्षाच्या पासून राहून राहिलो, पण आमच्यासाठी आतापर्यंत लाभ कोण्या गोष्टीचा झालेला नाही आहे। पण आमचं म्हणणं आहे, पण आम्ही जे काही देणार आहे मतदान देऊन राहिलो आमचे लोक एवढ्या वर्षापासून, पण आमच्यासाठी का बरं लाभ नाही होऊन राहिला। आमची 10 बोटाची विनंती आहे तर तुम्ही आमच्यासाठी कोण्या गोष्टीचा आता तरी लाभ करून द्या। आमच्या घरामध्ये उघडे असे आहे का आम्हाला नालीची सुविधा नाही आहे, आमच्या घरामध्ये संडास पण नाही आहे, नळ पण नाही आहे। मेन गोष्ट सर जी इथं कोण्या गोष्टीची तो लाभ होऊ शकत नाही, पण इथं जागा पण नावी नाही आहे आमच्या लोकांच्या। एवढ्या दिवसाची राहणी आहे आमची, पण आतापर्यंत कोणाला रिस्क घेतली नाही, म्हणून आम्ही याच्यावर एक रिस्क घरकुल भेटले आहे, काही लोकांना भेटले आहे, पण हे लई दिवस झाले काही भेटले आहे। इंदिरा गांधीच्या जागी होते जेव्हा तेव्हापासून भेटले, तेव्हापासून आम्हाला भेटले नाही लाभ। पण आता जे काही आहे आमच्या लोकांचं म्हणणं का आम्हाला जागा बी लागू कर द्यायला पाहिजे, संडास बांधून द्यायला पाहिजे, नाल्या सुविधा करून द्यायला पाहिजे, आणि आमच्या लोकायले म्हणजे नळ घरामध्ये सर्वाले परदेशी करून द्यायला पाहिजे। आमचं म्हणणं आहे का एवढं आम्हाला जे करून देन, आमची समस्या करून देन ना, त्याले आम्ही मत देऊ। जे आम्हाला सुरक्षा करून देन त्यालेच आम्ही मत देऊ। जे आमच्यासाठी समस्या नाही घेणार आम्ही त्यांच्यासाठी मत देणार नाही। उघड्यामध्ये संडासले आमच्या लोकाले पूर्ण उघड्यामध्ये जावं लागते, म्हणजे जे सुडगिरणी आहे ना ते आम्हाला रोडावर मध्ये जावं लागते। माणसं आमच्या तोंडाकडे पाहते ना आम्हाला शरम वाटते, पण काय आमची मजबुरी आहे, आम्हाला जात लागते। पण आमच्यासाठी काहीतरी रिस्क घ्या, हे 10 बोटाची विनंती आहे। गरम शौकनो नमस्कार, मी भारती भोसले आहो। आम्ही पारधी बेड्यातली राहणार आहोत। जे आम्ही ग्रामसेवकले ठराव मागायला जाऊन राहिलो ते पण आम्हाला देत नाही। ग्रामसेवक ज्या
विषयापासून आमचं हे ठरावाचं काम करत आहे. ते ठराव आम्हाला देतच नाही राहिला आणि ग्रामपंचायत मध्ये येऊन नाही राहिले. जर आम्ही तहसीलदार जवळ गेलो तर तहसीलदार काय म्हणते, जे रोडवर पांठेले लागते त्याचं पण टॅक्स घेते, ते पण टॅक्स चालूच राहते. म्हणते तुम्ही एवढ्या रोजीचे भरत असन म्हणे घर टॅक्स, पण ते तुमचे चालल्याचे राहायचे घर टॅक्स भरून राहिले. तुम्हाला म्हणजे काय पाहिजे सरकार, म्हणजे मूलभूत आम्हाला घर जागा पाहिजे, पण संडासची जरूरत आहे. संडासची जरूरत आहे म्हणजे घरकुल नसलं बी दिलं तर आम्हाला संडास बांधून द्यावा. म्हणजे आता आम्हाला संडासची जरूरत आहे जागाची. मग ते आम्ही सुदगिरणी जवळ जाऊन उघड्यात उठ बस किती दिवस करू, आता आम्ही करूनच राहिलो ना. पण त्या विषयामध्ये आम्ही सांगत आहोत. सरजी आम्ही सर्वांना मत देणार. आता सध्या तर नाही आहे, काहून का आमच्यासाठी काही लाभ आतापर्यंत झालेला नाही आहे. आणि आमचं म्हणणं आहे, जे आमच्यासाठी रिस्क घेणार आहे ना त्यांचे आम्ही मत देऊ. देणार. आमचे मत 450 मत आहे. 500-700 मत असे पडते, पण प्रत्येक लोकांचे नाही टाकले आम्ही. पण जे काही आता आले त्यांचे टाकले आहे सध्या. पण आमचे 500-700 लोकांचे मतदान पडते. आम्ही त्यांच्यासाठी मतदान बहिष्कार आम्हाला करत आहे. लाभ जे करून देणार त्यांच्यासाठी आम्ही मत तयार करून देणार. नाहीतर आता जे तयार करून देणार आम्ही, पण आता आम्हाला लाभ करून द्यायचं तुमचं काम जे आहे. पण आम्हाला लाभ दिन करून आम्ही त्यालाच मत देऊ, नाहीतर मत बहिष्कार करू. रुपया दिला तर मत देणार नाही. पण आमच्या जातीसाठी जागा आणि संडास बाथरूम ह्या जरुरी काम आम्हाला करून द्यायचं काम आहे. आमच्या लेकरापासून तर आमच्यापर्यंत आमची पिढी अशीच चालली गेली, आतापर्यंत लाभ नाही झाला. तर